नमस्कार, मी भाग्यश्री पाठक. मार्केट आणि मी ह्या सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आहे. आज मार्केट व्होलटाईल होतं, काहीसं मंदीत, पण अगदी थोडीशी मंदी होती. रियालिटी सेक्टर तेजीत होता, IT सेक्टर मंदीत होता, रेल्वेचे शेअर वाढतच होते, पण डिफेन्सच्या शेअरने थोडीशी माघार घेतली होती. प्रोटीन EGOV टेक्नॉलॉजी यांना PAN 02 प्रोजेक्टसाठी आयकर विभागाने शॉर्टलिस्ट केलं नाही. कंपनीलाही वाटत होतं, बाकीच्या सगळ्यांनाही वाटत होतं की प्रोटीन EGOVला शॉर्टलिस्ट केलं जाईल. त्यामुळे त्या इन्कमचा समावेश शेअर प्राईसमध्ये होता, म्हणून शेअर जवळजवळ लोअर सर्किटला लागला. HEG आणि ग्रॅफाईट म्हणजे ग्रॅफाईट इलेक्ट्रोड्स बनवणाऱ्या कंपन्या, मार्जिनमध्ये घट झाल्यामुळे रिसोनी या जपानच्या कंपनीने चीनमध्ये मधलं आणि मलेशियामधलं उत्पादन बंद केलं. यामुळे भारतातील या दोन कंपन्यांना मागणी जास्त येईल यांच्या उत्पादनाला, म्हणून या दोन्ही कंपन्या आज तेजीत होत्या. सरकारने 6 GHz जे बँड आहे त्याचे ड्राफ्ट रूल्स जाहीर केले त्याच्या लायसन्ससाठी. तर याचा फायदा आर्टिफिशियल इंटेलिजन्स, रोबोटिक्स, सर्जरी, AR, VR आणि व्हिडिओ गेम्स या सगळ्यासाठी होईल. तर त्याचे रूल्स सरकारने जाहीर केले आहेत. इंडसइंड बँक यांनी AIP स्टेफिलटेक बरोबर स्टार्टअप इकोसिस्टीमला प्रोत्साहन देण्यासाठी एक MOU केला आहे. HAL हिंदुस्तान एरोनॉटिक्स यांचं ऑर्डर बुक 1.90 लाख कोटी एवढं झालं आहे. नाशिक, गोरखपूर, तुमाकुल या युनिटमध्ये क्षमता विस्तारासाठी 1000 कोटीची गुंतवणूक ते करणार आहे आणि R&Dसाठी 3000 कोटीची गुंतवणूक केली जाणार आहे. त्यांनी सांगितलं की 156 LCHची डिलिव्हरी 6 वर्षांनी होईल आणि अनमॅन्ड कॉम्बॅट एअर व्हेकलची डिलिव्हरीसुद्धा 6 वर्षांनी दिली जाईल. डोडला डेअरीचा रिझल्ट लागला, प्रॉफिट वाढलं, रेव्हेन्यू वाढलं, मार्जिन कमी झाला. झायडस वेलनेस यांचा रिझल्ट चांगला लागला, प्रॉफिट वाढलं, रेव्हेन्यू वाढलं, मार्जिन वाढलं. एका शेअरचं 5 शेअरमध्ये ते स्प्लिट करणार आहेत आणि 6 रुपये लाभांश दिला जाईल. व्होडाफोन आयडियाने AGRचे ड्यूज जे राहिले त्या संबंधात सुप्रीम कोर्टात अर्ज केला होता. ही याचिका सुप्रीम कोर्टाने रद्द केली. महिंद्रा लाईफ स्पेस याने 257 रुपये प्रमाणे राईट्स इश्यू जाहीर केला, पण 8 शेअरला 3 राईट्स असा रेशो राहील असं सांगितलं. 8 शेअरला 3 राईट्स आणि रेट 257 रुपये. ज्युपिटर वॅगनचा रिझल्ट लागला, प्रॉफिट कमी झालं, रेव्हेन्यू कमी झालं, मार्जिन वाढलं. नवनीत एज्युकेशन यांचं प्रॉफिट वाढलं, रेव्हेन्यू वाढलं. एव्हरेस्ट इंडस्ट्रियल लंका यामध्ये 50% स्टेक
वरुण ब्रिव्हरेजेस घेणार आहे. एव्हरेस्ट इंडस्ट्रियल लंका यामध्ये 50% स्टेक वरुण ब्रिव्हरेजेस घेणार आहे. कॉन्कोर म्हणजेच कंटेनर कॉर्पोरेशन हे 22 मे रोजी बोनस इश्यूवर विचार करणार आहेत. IRB इन्फ्राचं प्रॉफिट वाढलं, रेव्हेन्यू वाढलं, मार्जिनसुद्धा वाढलं. टाटा टेक्नॉलॉजीचा जो डिव्हिडंड आहे त्याची रेकॉर्ड डेट 16 जून 2025 ही आहे. स्पेशल डिव्हिडंड आणि रेग्युलर किंवा फायनल डिव्हिडंड याची दोन्हीचीही तारीख 16 जूनच आहे. बॅको प्रॉडक्ट्सचा रिझल्ट चांगला लागला, प्रॉफिट वाढलं, रेव्हेन्यू वाढलं, शेअरमध्ये 82 रुपयाची तेजी होती, शेअर अप्पर सर्किटला लागला होता. KEC इंटरनॅशनल 1133 रुपयाची ऑर्डर 1133 कोटी एवढ्या रुपयाची ऑर्डर त्यांना मिळाली. NLC इंडिया यांचं प्रॉफिट वाढलं, रेव्हेन्यू वाढलं, मार्जिन वाढलं. त्यांनी 1.5 रुपया म्हणजेच 1 रुपया 50 पैसे एवढा डिव्हिडंड दिला. एरिस लाईफ सायन्स प्रॉफिट वाढलं, रेव्हेन्यू वाढलं, मार्जिन वाढलं. करूर वैश्य बँकेचं प्रॉफिट वाढलं, नेट इंटरेस्ट इन्कम वाढलं, ग्रॉस NPA कमी झाले, नेट NPA मात्र फ्लॅट राहिले. त्यांच्या प्रोव्हिजन्सही वाढल्या, 2 रुपये 60 पैसे एवढा करूर वैश्य बँकेने डिव्हिडंड दिला. अजून 15 दिवस रिझल्ट येत राहतील, कारण फायनल रिझल्टसाठी 2 महिने असतात आणि क्वार्टरली रिझल्टसाठी 45 दिवस दिलेले असतात. त्यामुळे कोणकोणते रिझल्ट लागले, काय झालं ते मी उद्या सकाळच्या व्हिडिओत समजेल. हल्ली बरेचसे रिझल्ट मार्केट संपल्यावर येत असतात, तर उद्या सकाळच्या व्हिडिओमध्ये मी सांगेन. नमस्ते.